नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर फर्स्ट पार्टनरशिप फायनल अकाउंट, टॉपिक नंबर सेकंड अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, टॉपिक नंबर थर्ड ॲडमिशन ऑफ पार्टनर, टॉपिक नंबर फोर्थ रिटायरमेंट ऑफ पार्टनर हे पूर्णपणे बेसिक पासून अगदी थेरी लाईन टू लाईन अभ्यासलेली, सॉल्व प्रॉब्लेम संपूर्ण अभ्यासलेले, अनसॉल्व प्रॉब्लेम देखील संपूर्ण अभ्यासलेले. या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या टॉपिकचा अभ्यास करू शकता. आत्ता अभ्यासतोय आपण टॉपिक नंबर 5 डेथ ऑफ पार्टनर. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण थेरॉटिकल पार्ट संपूर्ण अभ्यासलेला आहे, सॉल्व प्रॉब्लेम 2 अभ्यासलेला आहे आणि त्यामुळं आज आपण जे अभ्यासणार आहोत तो आहे सॉल्व प्रॉब्लेम नंबर 3, सॉल्व एक्झाम्पल नंबर 3 अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला तुमचा अकाउंट हा विषय अगदी बेसिक पासून इन डिटेल अभ्यासायला भेटणार आहे, शिकायला भेटणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपले एक्झाम्पल नंबर 3 सुरू करूया. चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती आहे की आपण फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची. तर थोडंसं मी झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल होईल. बघा काय सांगितलंय, अनिता, सुनीता अँड कविता तिघी जणी पार्टनर आहेत. वी आर पार्टनर इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 2:2:1. हा त्यांचा दिलेला आहे आपल्याला ओल्ड रेशो. आता बघा याच्यावरूनच आपल्याला काय करायचं असतो, न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा असतो. मग न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करणार, डेड पार्टनर कोण आहे ते शोधायचं. कविता इज डेड पार्टनर, बरोबर. आणि रेशोच्या संदर्भात काय इन्फॉर्मेशन खाली त्यांनी आपल्याला दिलेली का, तर बिलकुलही दिलेली नाही आहे. म्हणजे थोडक्यात त्यांचा या ठिकाणी जो न्यू रेशो असणार आहे, कविता गेल्यानंतर म्हणजे कविता ही तिसरी पार्टनर आहे, न्यू रेशो राहील 2:2, म्हणजेच तो काय असणार आहे 2:2 म्हणजे इक्वल, म्हणजेच 1:1 असणार आहे. आणि हाच आपला काय असणार आहे, गेन रेशो असणार आहे 1:1. तर आय होप तुम्हाला हे रेशोचं कन्सेप्ट लक्षात आलेली असणार आहे. आणि देअर बॅलन्स शीट दिलेली 31 मार्च 2019ची, म्हणजे कविता कधी मृत्यू झाल्या बघा, कविताचा 1 जुलैला मृत्यू झालेला, म्हणजे 1 जुलै 2019ला मृत्यू झालेला आहे. तर आपल्याला जे आपण प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट बनवणार आहोत ती आपली 1 जुलैची असणार आहे, म्हणजे 1/7/2019ची असणार आहे. आपण फक्त ही डेट या ठिकाणी चेंज करून घेऊ, 1/7/2019 या तारखेची आपल्याला ती बॅलन्स शीट बनवायची आहे. आणि बॅलन्स शीट बघा, जी तिघांची बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये फर्स्ट दिले कॅपिटल. आपण हे आपलं कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला बॅलन्स ट्रान्सफर करणार. क्रेडिटर्स लॅबिलिटी, बिल्स पेबल लॅबिलिटी, बँक लोन सुद्धा लॅबिलिटी. इकडे असेटला प्लांट अँड बिल्डिंग ही आपली असेट आहे, इन्व्हेस्टमेंट असेट आहे, फर्निचर असेट आहे, डेटर्स असेट आहे. आरडीच्या बाबतीत काय इन्फॉर्मेशन आहे का बघूया. बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. गुडविल सुद्धा आपण गुडविल अकाउंटच्या डेबिटला 10,000 रुपये गुडविल दिलेले आहे. देन आफ्टर नेक्स्ट बघा, पुढे त्यांनी सांगितलेलं आहे ऑन 1 जुलै 2019 कविता डाय. आता तिचा मृत्यू 1 जुलै 2019ला झालेला आहे, म्हणजे आपलं वर्ष सुरू होतं 1 एप्रिलला. 1 एप्रिल पासून जुलैपर्यंत, एप्रिल, मे, जून आणि जुलैची 1 तारीख म्हणजे जुलै महिना घेणार नाही, म्हणजे फक्त ती किती महिने आपल्या सोबत होती, 3 महिने. या 3 महिन्याचं P&L सस्पेन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, त्याची एक वर्किंग नोट करायची, ते आपण करूया पुढे जाऊन. पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी सांगितले डेटर्स, ऑल डेटर्स वेअर कन्सिडर ॲज अ गुड. सगळे डेटर काय आहेत, चांगले आहेत, म्हणजे कोणीही तुमचे पैसे बुडवणार नाही. म्हणजे डेटरची जी व्हॅल्यू असणार आहे आपल्याला दिलेली इनरला किती रुपये बघा की 20,800, ते पूर्णच्या पूर्ण 20,800 आपण आउटरला लिहिणार. म्हणजे जुने 20 आहेत, नवीन बॅलन्स शीटला 20,800 येतील, 800 रुपये फायदा, कशामुळे आरडीडी वजा होणार नाही त्याच्यामुळे, म्हणून हा जो आरडीडी तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. देन आफ्टर बघा कॉन्टिजंट लॅबिलिटी फॉर कॉम्पेन्सेशन, बघा नुकसान भरपाईसाठी
आपल्याला 900 रुपये प्रोव्हिजन करून ठेवावी लागली, म्हणजे ही लॅबिलिटीची प्रोव्हिजन करावी लागली. हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहावं लागणार आहे आणि आपला लॉस आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला डायरेक्ट ऍडजस्टमेंट आहे. नंबर 3 ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले, इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट. बघा आता इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये विकल्यामुळे काय आलं, आपल्याकडे पैसे आले, कॅश अकाउंट डेबिट. कितीला विकली, 10% प्रॉफिटने विकली. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती, 30,000, त्याच्यावर 10% प्रॉफिट म्हणजे कितीला विकली असेल, ती 33,000 रुपयाला विकली असेल. बरोबर. 2 आता याच्यामध्ये बघा इन्व्हेस्टमेंट आपल्याकडून गेली म्हणून टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, इन्व्हेस्टमेंट नावाची असेट राहिली नाही आपल्याकडे, टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आणि ते किती लिहिणार आपण, इन्व्हेस्टमेंट अकाउंटचे 30,000 रुपये लिहिणार आपण. किती लिहिणार, 30,000. आणि 2 या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट झाला बघा 3,000 रुपयाचा, म्हणून टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 3,000 रुपये. कळलं का काय केलं मी, की कॅश आली 33,000 विकली 10% प्रॉफिटने म्हणून कॅशच्या डेबिटला किंवा बँक अकाउंटच्या डेबिटला 33,000, इन्व्हेस्टमेंटमधनं वजा करणार 30,000 आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला प्रॉफिट आहे या व्यवहारात 3,000 रुपयाचा, तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. असे 3 इफेक्ट होणार आहेत या ऍडजस्टमेंटचे. लोन वेअर पेड म्हटले त्यांनी, लोन पेड केलं म्हणजे आता लॅबिलिटी जर गेली तर लॅबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो, वाढल्यावर क्रेडिट, कमी झाल्यावर डेबिट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लोन अकाउंट डेबिट करावं लागेल, बँक लोन अकाउंट डेबिट. आणि पैसे जाणार आहेत म्हणून टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, आपण या ठिकाणी बँकचा बॅलन्स दिलाय म्हणून टू बँक हा शब्द वापरूया. तर ही एंट्री होणार आहे, लोन मधून लेस करायचं आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं. 4 नंबर. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग वेअर डेप्रिसिएटेड बाय 800 अँड फर्निचर बाय ₹1,100. आता ही दोन्ही ॲसेट मधून काय करणार, लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. स्टार मार्क करायचं आपल्याला ज्या ज्या ॲसेटला राहिले बघा त्यांना आपण करून घेऊया, की इन्व्हेस्टमेंटला एक स्टार मार्क असणार आहे, त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंगला एक स्टार मार्क असणार आहे, फर्निचरला एक स्टार मार्क असणार आहे. दॅट नेक्स्ट बघा, गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. गुडविल किती फर्मचं, 15,000 रुपये व्हॅल्यू झालं. इट वॉज टू बी रेज इन द बुक्स, आणि हे काय केले, रेज केलेले बुक्समध्ये. आता बघा हे जे गुडविल आहे 15,000, जुनं गुडविल आपल्याला दिले त्यांनी 10,000, नवीन गुडविल झाले 15,000, आणि याच्यामधला हे जे वाढलेलं आहे 5,000 रुपये, याचं काय करायचं मी तुम्हाला ते सांगेल. पुढे बघा, कविता वॉज एंटायटल टू गेट her share in profit up to the her death profit of for ₹1920. बघा त्यांनी काय सांगितले, की कविता वॉज एंटायटल टू गेट हर शेअर इन द प्रॉफिट अप टू द डेथ ऑफ हर डेथ, आणि प्रॉफिट फॉर 1920 वॉज इस्टिमेटेड ॲट ₹10,000. म्हणजे आपल्याला त्यांनी इस्टिमेटेड प्रॉफिट डायरेक्ट कॅल्क्युलेट करून दिलेला आहे 10,000 रुपये. तो कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेट करून दिलाय 10,000. आणि कविताला जी अमाऊंट पेड करायची ती कशी पेड करायची, NFT म्हणजे बँक थ्रू पैसे जाणार आहे, डायरेक्ट पैसे पेड करतोय आपण. त्याच्यामुळे ते आपण आता लोन न दाखवता बँक थ्रू जाणार म्हणजे बँकेच्या क्रेडिटला दाखवणार आहोत. तर सॉल्व करायला सुरुवात करूया. फर्स्टली आपण आपल्या वर्किंग नोट करूया. फर्स्ट वर्किंग नोट असणार आहे आपली गुडविलची. तर गुडविलच्या बाबतीत आपण एक या ठिकाणी थोडंसं वेगळी कन्सेप्ट असणार. आता गुडविल आपल्याला अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावं लागणार नाही, आपला जो फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवला होता त्या पद्धतीने. हा मला सगळं आता काय करावं लागेल, रफ करावा लागेल. आपण वेगळ्या पद्धतीने गुडविल, कारण की आपल्याला गुडविलची ओल्ड गुडविलची अमाऊंट या ठिकाणी त्यांनी दिलेली, मग ते कसं ड्रॉ करायचं, कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगतो. पहिल्यांदा आपण काय लिहिणार, की बाबा आपल्याकडे ओल्ड गुडविल किती बॅलन्स शीटला, म्हणून मी या ठिकाणी लिहितो ओल्ड गुडविल. आणि जे बॅलन्स शीटला दिले बघा, गुडविल ओल्ड आहे 10,000 रुपये, मग ते मी या ठिकाणी लिहिणार ₹10,000. किती ओल्ड गुडविल, ₹10,000. ओल्ड गुडविल 10,000 आहे. आणि तिथंच लिहितो मी खाली न्यू गुडविल. न्यू गुडविल म्हणजे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं गुडविल आहे बघा. ऍडजस्टमेंट मध्ये जर आपण चेक केलं तर नवीन गुडविलची व्हॅल्यू दिलेली त्यांनी, गुडविल ऑफ द फर्म वॉज ₹15,000, 15,000 रुपये दिले. मग ते या ठिकाणी मी लिहून घेतो की बाबा हे किती आहे, 15,000 रुपये. आणि या ठिकाणी बघा आता गुडविल मध्ये काय झालेले आहे, ओल्ड गुडविल 10,000 आहे, नवीन गुडविल 15 आहे, म्हणजे वाढलेले किती हजाराने वाढले, 5,000ने वाढले. म्हणून त्या ठिकाणी लिहायचं देअरफॉर इन्क्रीज इन गुडविल इज ₹5,000. किती रुपयाने वाढलं, 5,000 रुपयाने वाढलेले. आता हे वाढलेले जे गुडविल आहे, ही रेज झालेलं गुडविल आहे 5,000. याची एंट्री काय करणार आपण, गुडविल अकाउंट डेबिट. याची एंट्री काय करणार, गुडविल अकाउंट डेबिट. अमाऊंट लिहिणार ₹5,000 टू
जुन्या पार्टनरची नावं सगळे. टू पहिला आहे अनिता कॅपिटल, तिच्या हिस्स्याला 2000 रुपये जातील कारण तिचा हिस्सा 2 आहे. टू सुनीता कॅपिटल, तिच्या हिस्स्याला 2000 जाणार आहे. आणि टू कविता कॅपिटल, तिच्या हिस्स्याला 1000 येणार. एवढी साधी सिंपल कन्सेप्ट आहे गुडविलची. हे गुडविल आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपली दुसरी वर्किंग नोट असते, ते म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ P&L सस्पेन्स अकाउंट. P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली बघा. 7 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये कविता वॉज एंटायटल टू गेट हर शेअर इन द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेथ फॉर प्रॉफिट फॉर द 1920 म्हणजे 2019-20 वॉज इस्टिमेटेड ₹10,000. म्हणजेच आपल्याला इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ करंट इयर तो डायरेक्ट दिलेला आपल्याला किती रुपये, 10,000 रुपये दिलेला. किती रुपये दिलाय, 10,000. म्हणजे आपला जो प्रॉफिट असणार आहे तो ॲव्हरेज वगैरे कॅल्क्युलेट करायची गरज नाही, डायरेक्ट तो 10,000 रुपये आपल्याला 12 मंथचा असणार आहे. तो आपल्यासोबत किती महिने होती कविता, तर आपण जर बघितलं तर 3 महिने होती. म्हणून आपण देअरफॉर 3 मंथ्स प्रॉफिट इज इक्वल टू 3 मंथ्स प्रॉफिट इज इक्वल टू काय करणार, 10,000 भागिले 12 गुणुले काय करूया आपण, 3 करूया. तर तिच्या हिस्स्याचा जो प्रॉफिट असणार आहे, म्हणजे तो जो प्रॉफिट असणार आहे टोटल 3 महिन्याचा, तो असणार आहे 2500 रुपये. आता हा 2500 रुपये आलेला हा टोटल फर्मचा प्रॉफिट आहे. याच्यातनं आपण आपली डेड पार्टनर कोण आहे, कविता आहे. म्हणून आपण काय लिहायचं या ठिकाणी, कविता ज शेअर, कविता शेअर इन प्रॉफिट. मग बघा आता हा 2500 भागिले कविताच्या रेशोची बेरीज बघा, त्यांचा ओल्ड रेशो जो आहे त्याची जर बेरीज बघितली आपण तर बघा 2 2 आणि 1 4 2 2 4 आणि 1 5 म्हणजे थोडक्यात आपल्याला रेशोची बेरीज किती, ती 5 येते. आणि कविताचा हिस्सा किती, त्याच्यामध्ये 1 हिस्सा. म्हणजे 2500 भागिले 5, 5 1 5 आणि 5 5 25 आणि 2 शून्य लिहिले तर 500 रुपये. म्हणजेच थोडक्यात काय असणार आहे या ठिकाणी, तिच्या हिस्स्याचा जे प्रॉफिट असणार आहे 3 महिन्याचा तो असणार आहे 500 रुपये. यालाच आपण काय नाव देणार, P&L सस्पेन्स अकाउंट. आणि हे P&L सस्पेन्स कॅपिटलच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. अशा पद्धतीने आपण ती वर्किंग नोट करून घेतली. 10,000 रुपये त्याचा जो प्रॉफिट होता वर्षाचा, त्यातनं तिच्या हिस्स्याचा 3 महिन्याचा 2500 आणि तिच्या हिस्स्याचा म्हणजे कविताच्या हिस्स्याचा 500 रुपये कॅल्क्युलेट केलेला. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया आपण. फर्स्ट दिले आपल्याला कॅपिटल, त्याच्यामध्ये अनिता सुनीता कविता 40 40 आणि 20,000. आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि अमाऊंट लिहिणार अनिताची ₹40,000, सुनीताची सुद्धा 40,000 आणि कविताची हे 20,000 म्हणजे 20,000 रुपये. दॅट नेक्स्ट पुढे बघा, कॅपिटल झाल्यानंतर क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि बँक लोन या तीनही लॅबिलिटी आहेत. बँक लोनवर फक्त ऍडजस्टमेंट आहे, त्याला स्टार मार्क करायचं राहिलेले. क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहून घेऊया आपण क्रेडिटर्स. आणि त्या क्रेडिटर्सची अमाऊंट लिहिणार ₹30,000 आउटर कॉलम. दॅट नेक्स्ट क्रेडिटर्स झाल्यानंतर बिल्स पेएबल दिलेले आपल्याला ₹2,000, आपण लिहूया बिल्स पेएबल. अमाऊंट लिहिणार ₹2,000. आणि दॅन नेक्स्ट आहे बँक लोन ₹8,000, हे आपण इनरला लिहूया ₹8,000. आणि एक ओळ जागा सोडणार आहोत आपण, त्याच्यासाठी एक ओळ जागा सोडूया बँक लोनसाठी. अशा पद्धतीने आपण काय केलेले लॅबिलिटीज ट्रान्सफर केलेले आहेत. असेटला बघा प्लांट अँड बिल्डिंग आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं प्लांट अँड बिल्डिंग. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आपण 55,800 इनर कॉलमला, 55,800 रुपये. ही एक ओळ जागा सोडून आपण लाईन मारणार. दॅन नेक्स्ट बघा प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे 30,000 रुपये, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट लिहिणार ₹30,000 इनर कॉलमला, एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. दॅन नेक्स्ट बघा फर्निचर आहे, फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचंय आपल्याला 16,000 रुपये, हे सुद्धा इनरलाच लिहिणार आपण बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर. अमाऊंट लिहिणार ₹16,000 16,000, एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. त्याच्यानंतर डेटर्स ते ऑल गुड म्हटले म्हणजे 20,800 डायरेक्ट आउटरला लिहावं लागतील डेटर्सचे. आपण जाऊया बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी लिहू डेटर्स. आउटरला लिहिणार 20,800 रुपये. आणि 800 रुपये बघा डेटर्स बॅलन्स शीटच्या जुन्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला इथं 800 रुपये डेटर्स वजा होणार नाही, म्हणजे 800 रुपयाने आपला फायदा असणार आहे तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय RDD ₹800 आउटर कॉलमला लिहून टाकायचे. नेक्स्ट आता डेटर्स वगैरे झाल्यानंतर RDD झाल्यानंतर बँकचा बॅलन्स दिलेला आपण त्यांनी बँक अकाउंट आपण तयार केलेले त्याच्या डेबिट साईडला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार टू बॅलन्स
ब्रॉड डाऊन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार ₹8,200. दॅन नेक्स्ट गुडविल दिलेले 10,000. तर आता हे गुडविल सुद्धा आपण गुडविल अकाउंट तयार केलेले, त्याच्या डेबिटला लिहिणार टू गुडविल लिहायचं, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहायचं आपल्याला, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹10,000, ₹10,000. अशा पद्धतीने आपण काय केलेले, आपल्या सगळ्या असेट ट्रान्सफर केलेल्या त्या ऍडजस्टमेंटमध्ये पहिल्या ऍडजस्टमेंटमध्ये सांगितलंय की ऑल डेटर्स वेअर गुड. त्याच्यानंतर कॉन्टिजंट लॅबिलिटी फॉर कॉम्पेन्सेशन ऑफ ₹900 वॉज टू बी प्रोव्हाइडेड. म्हणजे ही कॉन्टिजंट लॅबिलिटी आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहावी लागणार आहे. आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया कॉन्टिजंट लॅबिलिटी. अमाऊंट लिहिणार ₹900. लॅबिलिटी ₹900 वाढते, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला तो लॉस म्हणून दाखवायचा, टू कॉन्टिजंट लॅबिलिटी आणि अमाऊंट लिहिणार आपण ₹900 रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. नेक्स्ट नंबर 3 ऍडजस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट सोल्ड केली 10% प्रॉफिटने. त्याची जनरल एंट्री मी तुम्हाला सांगितली की बाबा प्रॉफिटने म्हणजे पैसे आले बँकेत किंवा कॅश आली, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट टू रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन का, कारण की 30,000ची इन्व्हेस्टमेंट 10% म्हणजे 3,000 प्रॉफिटने म्हणजेच 33,000ला विकली. मग तेवढे पैसे आपल्याकडे येणार आहेत म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला म्हणजेच बँक अकाउंटच्या डेबिटला टू इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट लिहिणार आपण ₹33,000, ₹33,000. आता इन्व्हेस्टमेंट आपली राहणार नाही आपल्याकडे, ती आपल्याकडून जाणार आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट मधून लिहायचं लेस सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि पूर्ण 30,000ची विकलेली म्हणजे पूर्णच्या पूर्ण 30,000 आपण वजा करणार. आउटरला त्याची व्हॅल्यू आपण नील म्हणून दाखवणार आणि 30,000ची 33ला विकली, ₹3,000 फायदा झाला, तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय इन्व्हेस्टमेंट आणि आपण लिहिणार आहोत ₹3,000 आपल्या आउटर कॉलम मध्ये. अशा पद्धतीने ही आपली ऍडजस्टमेंट आपण पूर्ण केली. नंबर 3. नंबर 4 मध्ये सांगितले लोन वेअर पेड ऑफ. लोन पेड केलं, जेवढं आहे तेवढं पेड केलं म्हणजे आपल्याकडून लोन अकाउंट डेबिट टू बँक म्हणजे लोन मधून लेस करावं लागणार आहे. लोन आपण काय करणार, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहिली त्या ठिकाणी लिहायचं लेस पेड ऑफ. अमाऊंट लिहिणार ₹8,000. आउटरला आपण नील असं दाखवणार आणि हे पैसे गेले म्हणून आपण जे आपले कॅश अकाउंट असणार आहे त्याच्या क्रेडिटला लिहिणार बाय बँक लोन. बँक किंवा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक लोन आणि अमाऊंट लिहिणार ₹8,000. अमाऊंट लिहिणार ₹8,000, ₹8,000. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. लोन झाल्यानंतर लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएटेड 800 अँड फर्निचर 1,100. आता लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला आहे त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन ₹800. बघा 55,800 मधनं ₹800 वजा झाले, आउटरला येणार आहेत 55,000 आणि फर्निचर मधनं म्हणायचं लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार 1,100. बघा 16त गेले 15, 15तनं 100 गेले, ₹14,900 आउटरला येते. आणि या दोन्ही ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट आपण लिहिणार आहोत आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू लँड अँड बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार ₹800 आणि टू फर्निचर. अमाऊंट लिहिणार 1,100. अशा पद्धतीने आपण काय केलं, 5 नंबर ऍडजस्टमेंट कंप्लीट केली. 6 नंबर मध्ये गुडविलचं कॅल्क्युलेशन केलं होतं. वर्किंग नोट कडे जाऊया. त्याचं कॅल्क्युलेशन करत असताना एंट्री केली गुडविल अकाउंट डेबिट टू अनिता, टू सुनीता आणि टू कविता कॅपिटल. म्हणजे गुडविलच्या डेबिटला ज्यांना क्रेडिट दिले त्यांची नावं लिहावं लागतील. म्हणजे गुडविलच्या डेबिटला येऊया आपण आणि त्या ठिकाणी लिहू टू अनिता कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹2,000, ₹2,000 तिच्या हिस्सेचे. टू सुनीता कॅपिटल अकाउंट, तिचे सुद्धा 2,000 तिच्या हिस्सेचे. आणि टू कविता कॅपिटल अकाउंट, तिच्या हिस्सेला आले ते ₹1,000 म्हणून 1,000 लिहिणार. हे इकडे डेबिटला आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट लिहायचं आणि अमाऊंट लिहायच्या. पहिल्यांदा अनिताच्या कॉलम मध्ये लिहायचे ₹2,000, सुनीताच्या कॉलम मध्ये 2,000 आणि कविताच्या कॉलम मध्ये 1,000. अशा पद्धतीने आपण 5-6 नंबरची ऍडजस्टमेंट केली. 7 नंबर मध्ये आपल्याला P&L सस्पेन्स कॅल्क्युलेट करायचा होता. वर्किंग नोट केली, त्याच्यामध्ये P&L सस्पेन्स जो आहे तो ₹500 आलेला आहे. तो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय P&L सस्पेन्स अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. आणि कविताच्या कॉलम मध्ये लिहिणार आपण ₹500 आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹500 झालं. 7 नंबर. 8 नंबर मध्ये तिचे जे पैसे पेड करायचे ते बँक थ्रू पेड करायचे, NEFT थ्रू.
हे क्लोज करताना आपल्याला समजेल किती पेड करायचे आहेत. म्हणजे आपलं प्रॉब्लेम संपलेला आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटची आणि क्रेडिटची जर तुलना केली तर क्रेडिटची टोटल येणार आहे 3800 रुपये. तीच आपण डेबिटला लिहूयात 3800 रुपये. बघा आता हे टोटल 900, 800 आणि 1100 2800 वजा होतील तर आपल्याकडे राहतील फक्त 3800 मधनं 2800 वजा झाल्यानंतर 1000. 1, 2 आणि 3 ओळी जागा सोडून लिहायचं 2 पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्याला आपण अंडरलाईन करू. याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आहोत आपल्या पहिल्या पार्टनरचं नाव अनिता, दुसऱ्या पार्टनरचं नाव सुनीता आणि तिसऱ्या पार्टनरचं नाव कविता आणि त्यांचा बॅलन्स. आता त्यांचं बघा हे 1000 जे आहे 2, 2 आणि 1 5 म्हणजे 1000 भागिले 5 जर केले तर 200. 200 गुणुले 2 पहिल्याला हिस्सा किती येईल 400, दुसऱ्याला 400 आणि तिसऱ्या पार्टनर जे आहे कविता तिला येणार आहे 200. असा तो प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्यूट होईल. हा इकडं डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. अमाऊंट लिहिणार फर्स्ट अनिता 200, सुनीता 200 आणि कविता ₹100. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल जो डेड पार्टनर आहे त्याचं कॅपिटल अकाउंट क्लोज करू. 2 20,000 आणि 21 आणि हे 500, 21 500 आणि हे 100 21,600 700 रुपये. इथं 200 रुपये असंच एकच मिनिट हे ना थोडंसं आपलं कन्फ्युजन झालं. इथं आपण काय करायचं होतं 400 रुपये आणि इथं 200 रुपये अशा पद्धतीने. मग आता आपलं ते येणार आहे 21,700 रुपये. तेच इकडे 21,700 रुपये डेबिटला लिहिणार आणि हे बँक थ्रू द्यायचे. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 21,700 राहील. याला म्हणायचं टू बँक अकाउंट कंसात लिहायचं कविता. हे कोणाला दिलेत एक्झिक्युटर बँक लिहायच्या ठिकाणी कविता एक्झिक्युटर. आणि इकडून आपण काय करणार आहेत आपल्या कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय कविता एक्झिक्युटर अकाउंट आणि म्हणजे तिचं बँक अकाउंट असणार आहे. तर त्या ठिकाणी आपण तिची अमाऊंट लिहिणार आहेत 21,700 रुपये बँकेच्या क्रेडिटला. अशा पद्धतीने आपण काय केलं तिचं अकाउंट क्लोज केलं. आता राहिलेले पार्टनर जे आहेत त्यांचं अकाउंट क्लोज करून घेऊया. 40 आणि 2 42 आणि वरचे 400 42,400. इकडं सुद्धा 42,400. डेबिटला सुद्धा हे 42,400 येणार आहेत 42,400 येणार आहेत. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 42,400 राहील दोघांची सुद्धा 42,400. इथं डॅश आणि याला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि हे 42. आणि हा जो कॅपिटल बॅलन्स आपला त्यांचा क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे तो आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचा. त्याला आपण अंडरलाईन करूया. आणि त्याच्यामध्ये आता 2च पार्टनर आहेत. कोणते 2? एक म्हणजे अनिता आणि दुसरी म्हणजे सुनीता. 42,400 अनिताचे आणि 42,400 सुनीता. असे टोटल 42 42 84 आणि 400 400 800 रुपये म्हणजे 84,800 रुपये आउटरला येईल. आणि नंतर आपण काय करूया गुडविल अकाउंट कॅश अकाउंट क्लोज करूया. बघा गुडविलच्या डेबिटची टोटल आपल्याला भेटणार आहे ₹15,000 15,000. तीच लिहिणार आपण क्रेडिट साईडला ₹15,000 15,000. वजा होण्यासाठी काहीच नाही. बॅलन्सिंग फिगर सुद्धा आपल्याला या ठिकाणी 15,000च राहील. याला लिहायचं आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हे 15,000 रुपये आपण कुठे लिहिणार आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला ॲज अ गुडविल म्हणून 15,000 रुपये. नेक्स्ट आपण बघूया कॅश अकाउंट क्लोज करू. कॅश अकाउंटच्या डेबिटची टोटल बघा 33 आणि हे 8,000 म्हणजेच आपले 41,200 रुपये 41,200. तेच आपण इकडे लिहिणार 41,200 रुपये आणि त्यातनं बघा हे 21 आणि हे 8 31,700 रुपये जर वजा झाले तर थोडक्यात 11,500 रुपये आपल्याला शिल्लक राहणार आहेत. आणि याला म्हणणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हे 11,500 आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला ॲज अ बँक बॅलन्स म्हणून दाखवणार. बँक अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹11,500. आणि आता ही बॅलन्स शीट आपण काय करूया क्लोज करण्याचा प्रयत्न करूया. 0 0 0 0 या ठिकाणी 10 आणि 1 8 18 चाला 1 5 आणि 2 7 8 आणि 3 11 1,17,800 रुपये लॅबिलिटीची टोटल आहे. ॲसेटची सुद्धा तेवढीच येते 1,17,800 रुपये. तर अशा पद्धतीने या प्रॉब्लेमची बॅलन्स शीट जी आहे ती 1,17,800 रुपयांनी टॅली झालेली.
आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.